मग आता कसं गर्दी वाटतं बसलाय करून फिरून फिरून खायचं ना कसं भारी आता आपला सिया जीव झाले बघा खूप झाले जीव आणि आमचं नक्की नव्हतं यायचं कारण त्यांच्यावर काय लागलं होतं आता पडलेले काय यायचं नव्हतं. एक छोटीशी पावती इथे जाता आणि तर घ्या काय घेतली काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं दर्शन राहिले हे दर्शन राहिलेले त्यांनी आतमध्ये गेल्यानंतर ह्या मंदिराचं काम लवकरात लवकर प्रार्थना जरी केली तर जी लोक हे काम करतात त्यांच्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा प्रार्थना सुद्धा इथं आम्ही इकडे त्या ताईच्या जय तर बघा इथं मंदिराचं बांधकाम चालू आहे बघा. हे बघा मंदिराचं बांधकाम चालू आहे. चला की चला इथे बांधकाम चालू आहे. इकडे काय आहे माहिती नाही. लोक बसलाय तिकडे. वाटतंय येऊन बरं वाटतंय. आजारी होते ना झालं दुखायचं. तर चला आता आम्ही जातोय खाली. आता दर्शन वगैरे झालं आमचं. खाली जाणार आहे बघा. चल की मग खाली. हे झाड कशाचं आहे हो? हे ते झाड आहे ज्या झाडाखाली बसून जगद्गुरू तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करायचे. सकाळी यायचे ह्या डोंगरावर बसायचे. हा भंडारा माळ आहे आणि इथं बसून ते विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करायचे. या झाडाखाली 350 वर्षापूर्वीचे झाड आहे हे तुकाराम महाराजाचं मंदिर आहे. हे भव्य दिव्य मंदिर बनतंय जे की अयोध्यासारखं मंदिर बनणार. अयोध्या जे राम मंदिर बनलंय तसं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले गुरु. आई जिजाऊ नंतर जगद्गुरू तुकाराम महाराज हे त्यांचे गुरु. आता मी चाललोय बघा आणि इकडे ऊसाचा रस हे सगळं आहे बघा. ते कपड्याचे दुकानं पण आहेत. मॉल वगैरे इकडच्या साईडला पण आहे बघा. आणि लोक आता किस्से लागलेत हे बघा. तर सगळं आहे घ्यायला. काय काय घ्यायचं चिमीला काय घ्यायचं. जाऊ दे तुळशीबाग आपल्याला जिंदाबाद आहे ना. आता संक्रांतीसाठी जायचंच आहे ना आपल्याला. संक्रांतीसाठी जायचंच आहे ना. मग घेऊ ना. इथे म्हणते काहीतरी घे. इथे पण कपड्याचं दुकान आहे बघा.